बरोबर. रात्रीचे 2 वाजलेत, घरात सगळीकडे अंधार आणि शांतता आहे आणि फक्त मोबाईलच्या स्क्रीनचा उजेड चेहऱ्यावर पडलाय. वेळ कसा निघून गेला हेच आपल्याला समजत नाही आणि आपली बोटं फक्त स्क्रीनवर वर स्क्रोल करत राहतात. आजच्या या विश्लेषणात आपण याच इन्फिनिट स्क्रोलिंग मागचं विज्ञान आणि आधुनिक ॲप्सचे मानसिक सापळे उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. फक्त 2 मिनिट बघतो असा विचार करून आपण फोन हातात घेतो आणि मग 1 मिनिटाचा 1 तास कधी होतो आणि एका रीलची 20-25 रील्स कधी होतात हे आपल्यालाच कळत नाही. हे तुमच्यासोबतही झालंय ना? हे असं का होतं? हा काही निव्वळ योगायोग नाही बरं का. कधी विचार केलाय या सोशल मीडियावर थांबण्याचा कुठलाही पॉइंट किंवा ज्याला आपण फिनिश लाईन म्हणतो ती का नसते? आपण स्क्रोल करत जातो आणि कंटेंट येतच राहतो. ह्या प्लॅटफॉर्म्सची डिझाईनच मुळात जाणीवपूर्वक अशी केली गेली आहे की तिथे कोणताही शेवट असू नये, जणू काही एक न संपणारा रस्ता जिथे आपण फक्त चालतच राहावं. चला तर मग यामागचं सायन्स समजून घेऊया. आपला पहिला टप्पा डोपामाइन लूप आणि डिजिटल तीव्र इच्छेचे विज्ञान. आता डोपामाइन या रसायनाबद्दल आपला सर्वात मोठा गैरसमज काय असतो? आपल्याला वाटतं की डोपामाइन म्हणजे आनंद देणारं केमिकल, पण तसं नाहीये. खरं तर हे आनंदाचं नाही, तर तीव्र इच्छा, अपेक्षा आणि काहीतरी शोधण्याच्या प्रवृत्तीचं रसायन आहे. म्हणजे हे ॲप्स आपल्याला आनंदी नाही बनवत, तर ते आपल्या मेंदूला सतत पुढच्या रिवॉर्डच्या किंवा बक्षिसाच्या शोधात पळायला लावतात. हे बघा, हजारो वर्षांत आपला मानवी मेंदू फारसा बदललेला नाही, पण त्याचं टार्गेट मात्र नक्कीच बदललंय. प्राचीन काळात माणसाला अन्न मिळालं किंवा लोकांची सोबत मिळाली की मेंदूत डोपामाइन रिलीज व्हायचं, जे त्या काळी जगण्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. पण आजच्या आधुनिक टेक कंपन्यांनी याच प्राचीन सिस्टमला अक्षरशः हॅक केलंय. आज हेच डोपामाइन लाईक्स, नोटिफिकेशन्स आणि रील्स पाहिल्यावर ट्रिगर होतं. आणि ही सगळी सिस्टीम फक्त 3 सोप्या पण अत्यंत घातक पायऱ्यांवर चालते. पहिली पायरी शोध घेणं, दुसरी अनपेक्षित बक्षीस मिळणं आणि तिसरी पायरी याचीच पुनरावृत्ती करणं. हे एक असं ऑटोमॅटिक चक्र आहे ना, ज्याला आपण डोपामाइन लूप म्हणतो. एकदा का माणूस यात अडकला की त्यातून बाहेर पडणं मेंदूसाठी महाकठीण होऊन बसतं. पुढे जाऊया. आपला दुसरा भाग डिजिटल स्लॉट मशीन, हाताच्या तळव्यावरील वर्तणूक अभियांत्रिकी. तुम्ही कधी कॅसिनो आणि आपले रोजचे सोशल मीडिया ॲप्स यांची तुलना करून पाहिलीये? यांच्यातलं साम्य खरोखरच धक्कादायक आहे. कॅसिनोमधले ते चमकदार रंग, बदलती बक्षिसं आणि स्लॉट मशीन्स हे हुबेहूब आपल्या ॲप्समधल्या लाल नोटिफिकेशन्स आणि पुल टू रिफ्रेश फंक्शनसारखंच काम करतात. पुढे काय दिसेल हा जो अनपेक्षित आशय आहे ना, तेच इथलं मुख्य आकर्षण असतं. आता मला सांगा, ॲप्सवरचे नोटिफिकेशन बॅजेस नेहमी लाल रंगाचेच का असतात? ते निळे किंवा हिरवे का नसतात? हा काही निव्वळ योगायोग वाटतो तुम्हाला? अजिबात नाही. यामागे एक अतिशय जाणीवपूर्वक केलेला सायकोलॉजिकल अभ्यास लपलेला आहे. कारण लाल रंग आपल्या मानवी मेंदूमध्ये एक प्रकारची कृत्रिम निकड किंवा इमर्जन्सी निर्माण करतो. आणि जेव्हा आपण स्क्रीन खाली ओढून रिफ्रेश करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात एका डिजिटल स्लॉट मशीनचा लिव्हरच ओढत असतो. म्हणजे बघा, ही ॲप्स आता फक्त संपर्काची साधनं उरलेली नाहीत, तर ती थेट माणसाची वर्तणूक कंट्रोल करणारी बिहेवियरल इंजिनिअरिंग सिस्टम बनली आहेत. यावरूनच आपण आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे वळतोय, मान्यतेचं व्यसन, डिजिटल टोळीत टिकून राहणे. लाईक्स, कमेंट्स, व्ह्यूज आणि रिप्लाय हे फक्त काही डिजिटल मान्यतेचे आकडे नाहीत हो. जेव्हा हे आकडे वाढतात तेव्हा आपल्या मेंदूला असा भास होतो की हा समाज आपल्याला स्वीकारतोय आणि आपल्या अस्तित्वासाठी हे खूप महत्त्वाचं आहे असं मेंदूला वाटतं. म्हणूनच आजकाल साधं स्वतःला व्यक्त करणं सुद्धा एका डिजिटल परफॉर्मन्समध्ये बदललंय, जिथे आपण सगळेच या मान्यतेच्या खोट्या आकड्यांमागे पळतोय. आणि याच धावपळीतून निर्माण होते ती लक्ष वेधून घेणारी अर्थव्यवस्था. आणि याच इन्फिनिट स्क्रोलिंगची खरी किंमत आपण आता समजून घेऊया. इथे एक गोष्ट अगदी क्लिअर समजून घ्या. या ज्या मोठ्या सोशल मीडिया कंपन्या आहेत ना, त्या आपल्याला ॲप नाही विकत आहेत, तर त्या आपलं लक्ष म्हणजेच आपलं अटेन्शन विकत आहेत. तुम्ही पुण्याच्या लोकल ट्रेनमध्ये गर्दीत उभे असा किंवा घरी आरामात बसलेले असा, जोपर्यंत तुमचे डोळे त्या स्क्रीनवर खिळलेले आहेत तोपर्यंत या कंपन्या नफा कमवत आहेत. थोडक्यात सांगायचं तर आपलं लक्ष सतत विचलित करणं हेच त्यांचं अब्जावधी डॉलर्सचं मुख्य बिझनेस मॉडेल आहे. आता वळूया 5व्या भागाकडे, वास्तविक जगावरील परिणाम आणि स्क्रीन्स आपल्या वास्तवाची पुनर्रचना कशी करतात. तुम्ही कधी विचार केलाय का, या स्क्रीन्सच्या अतिवापरामुळे आजकाल लोक इतके थकेले भागलेले का दिसतात? याची काही स्पष्ट लक्षणं आहेत. आपली एकाग्रता खूप कमी होत चालली आहे. सततच्या माहितीमुळे डोक्याचं अतिउद्दीपन होतंय. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येतेय आणि मानसिक थकवा जाणवतोय. पण या सगळ्यात भयंकर गोष्ट कोणती असेल ना,
तर ती म्हणजे आता आपल्याला शांततेची भीती आणि अस्वस्थता वाटू लागली आहे. आपल्या मेंदूला त्या फास्ट माहितीची इतकी सवय झाली आहे की आता काहीही न करणं आपल्याला भयानक कंटाळवाणं वाटू लागलंय. पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, वास्तवाला आकार देणारे अल्गोरिदम आणि आपल्या ओळखीचे अदृश्य फेरफार. या अल्गोरिदमची ताकद ना खरोखरच अचंबित करणारी आहे. हे अल्गोरिदम फक्त तुम्हाला कोणता व्हिडिओ दाखवायचा हे नाही ठरवत, तर ते तुमच्या जगण्याचं वास्तवच ठरवतात. तुम्हाला कशाचा राग येतो, तुम्हाला कशातून एक्साइटमेंट मिळते, हे सगळं ती शिकतात आणि मग बरोबर तोच कंटेंट तुमच्यासमोर वारंवार आणला जातो. आणि होतं काय, जे आपण वारंवार पाहतो तेच आपलं वास्तव, आपली मतं आणि आपली भीती बनून जातं. मग यातून बाहेर कसं पडायचं? आपला शेवटचा विभाग, स्वतःच्या लक्षावर पुन्हा नियंत्रण मिळवणे आणि या डिजिटल सापळ्यातून सुटका. एक अतिशय सखोल विचार करायला लावणारी ओळ आहे बघा. जिथे लक्ष जातं तिथे ऊर्जा प्रवाहित होते, बरोबर? आणि जिथे आपली ऊर्जा जाते तिथेच आपलं आयुष्य जातं. जर आपलं लक्षच दुसऱ्या कोणाच्या तरी हातात असेल तर याचा सरळ अर्थ हाच होतो की आपण आपल्याच आयुष्यावरचं नियंत्रण गमावत आहोत. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुमचा हात नकळतपणे त्या फोनकडे जाईल ना, तेव्हा फक्त 1 सेकंड थांबा आणि स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, मी हे माझ्या स्वतःच्या इच्छेने करतोय की या सिस्टमने मला तसं करण्यासाठी नकळतपणे ट्रेन केलंय? या एका साध्या प्रश्नात खूप मोठी ताकद आहे. कारण लक्षात ठेवा, आजच्या या जगात ना सर्वात धोकादायक तुरुंग ते नाहीत ज्यांना सिमेंटच्या उंच भिंती आहेत. आजचे सर्वात धोकादायक तुरुंग ते आहेत ज्यांना कुठल्याही भिंती नाहीत, पण ज्यांना अदृश्य अल्गोरिदम आहेत, जे आपल्याला अजिबात न दुखावता नकळतपणे आत अडकवून ठेवतात. जर आजच्या या विश्लेषणातून तुम्हाला रोजच्या आयुष्यातली ही लपलेली मानसिक आणि तांत्रिक रहस्य समजायला थोडीफार मदत झाली असेल तर नक्कीच यापुढेही जोडून रहा. भविष्यातही अशाच महत्त्वपूर्ण विषयांची सविस्तर माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला.